सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं. आपल्या सगळ्यांशी संवाद साधत असताना मला विशेष आनंद होत आहे, कारण पुणे शहर ही माझी कर्मभूमी मी मानते. पुणे शहरामध्येच इथे पहिल्यांदा सामाजिक कामाची सुरुवात झाली. नंतर राजकारणामध्ये सुद्धा बऱ्याचशा कार्यक्रमांना आपण वेळोवेळी भेटत असतो. आणि जे पावसाळी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाचं कामकाज पण तुम्ही सर्वजणांनी पाहिलेलं आहे. महत्त्वाचा भाग असा की अधिवेशन होतं, संपतं, आणि या प्रश्नांचं काय झालं, त्या कुठल्या प्रश्नांवरती काय मांडलं गेलं याचं समालोचन आपण सर्वजण आपापल्या दैनिकांच्यामध्ये करत असता, साप्ताहिकांच्यामध्ये करत असता. वाहिन्यांवरतीसुद्धा ही माहिती सगळी येत असते. परंतु पीठासीन अधिकारी म्हणजे विधान परिषदेची उपसभापती या नात्याने माझ्याकडे सभापती म्हणूनसुद्धा चार्ज होता. आणि हे असं या प्रकाराने दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळलं जाणारं सत्र असल्यामुळे त्यातले महत्त्वाचे काय मुद्दे आहेत आणि पुण्याच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहेत हे देखील मी या ठिकाणी सांगते. हा जो अहवाल आहे, हा अहवाल आम्ही अधिवेशन काळामध्येच निर्णय घेतला होता की अहवाल लवकरात लवकर करायचा. आणि त्यानुसार जे बातम्या दिल्या किंवा सभागृहात जे माझे निर्देश दिलेले होते त्या निर्देशांचं नोंद आमचे म्हणजे विधिमंडळामधलं जे कार्यालय आहे त्याचा अधिकारी वर्ग सातत्याने त्याची नोंद ठेवत होता. आणि त्याच्यामधून जे मुद्दे आले त्याच्याकडे मी आधी येते. हे अधिवेशन एक राजकीयरित्या म्हणायचं झालं तर अत्यंत वेगळ्या स्थित्यंतराच्या परिस्थितीत घडणारं राजकारण त्याच्यामध्ये होतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अशा वेळेला कितपत कामकाज होईल याबद्दल नेहमी लोकांच्या मनात शंका असते. परंतु इथे मी समाधानाने नमूद करू इच्छिते की एका म्हणता येईल असं विक्रमी कामकाज सभागृहामध्ये झालं. आणि जे काम झालं त्याच्यामध्ये वेळ वाया जाण्याचं जे प्रमाण असतं ते एरवीच्या अधिवेशनांपेक्षा खूप कमी आहे. हे नोंद सगळी आकडेवारी मी याच्यात टाकलेली आहे. आणि त्यानुसार अल्पकालीन चर्चा, विधेयकं, त्याचबरोबर संमत करण्यात झालेली विधेयकं पारित जेवढी करण्यात आली तीसुद्धा विधेयकं, मग त्याच्यात धनविधेयक देखील पारित करण्यात आलं. आणि हे सगळं काम करत असताना विशेष म्हणजे आमच्या विधान परिषदेच्या कालावधीतच किंवा अधिवेशनाच्या जस्ट आधी काही दिवस हा प्रसंग दरड कोसळण्याचा घडला. आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी याचं एक सावट होतं. पण तरीसुद्धा त्याचा परिणाम असा झाला की प्रचंड पावसामध्ये सुद्धा बरेचसे आमदार दोन्ही सभागृहांच्यामध्ये उपस्थित होते. आणि निवेदनं जी करायची आवश्यकता असते की कुठे अजून दरडप्रवण भाग आहे किंवा इर्शालवाडीच्या लोकांना कशा पद्धतीने आपण मदत करू शकतो, तर त्याच्या भेटीसुद्धा या अधिवेशन काळामध्येच करायची गरज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांवरती आली. आणि त्यालासुद्धा आम्ही न्याय देण्यासाठी म्हणून प्रयत्न केला. नैसर्गिक आपत्तीच्याच बरोबर काही विधेयकांवरती समाजभावना वेगवेगळ्या स्वरूपाची असते. आणि त्यात माथाडी कामगारांचा जो प्रश्न आहे त्याच्यावरचं विधेयकसुद्धा सभागृहामध्ये येणार होतं. परंतु माथाडी कामगारांचे आणि कामगार संघटनांचे नेते डॉक्टर बाबा आढाव, सुभाष लोमटे आणि या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की ते संयुक्त चिकित्सा समितीकडे गेलं तर बरं होईल. आणि म्हणून कायदे मंजूर करणं हे विधानसभेचं आणि परिषदेचं काम असलं तरीसुद्धा लोकांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेऊन मग संयुक्त चिकित्सा समितीकडे जाऊन मग आपण त्याच्यावर निर्णय घ्यावा, अशा प्रकारे आम्ही भूमिका घेतली. अजून एक वैशिष्ट्यपूर्ण घटना अशी की विधान परिषदेला 2021च्या फेब्रुवारीमध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. परंतु कोविडमुळे त्याचा कुठलाही महोत्सव किंवा कार्यक्रम करण्यात आला नव्हता. परंतु यावेळेला आम्ही त्याची 18 जुलैला बैठक घेतली की ज्याच्यात सत्ताधारी पक्षाचे गटनेते, विरोधी पक्षनेते, सर्व छोट्या मोठ्या अपक्ष संघटनांचे आमदार, आणि त्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. आणि तसाच निर्णय 7 जुलैला जी कामकाज सल्लागार समिती झाली, ज्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसंच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सर्वजण उपस्थित होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते. आणि तिथे आम्ही सर्वानुमते 4 परिसंवाद विधान परिषदेच्या पूर्वीच्या कामकाजाबद्दल घ्यायचे. आणि गेल्या 100 वर्षातली निवडक भाषणं जी आहेत
त्यांचं एक पुस्तक करायचं असा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर जी विधेयकं किंवा जे कायदे किंवा जी धोरणं विधान परिषदेमध्ये गेल्या 100 वर्षात मंजूर झाली त्याच्यावरची पण एक पुस्तिका आम्ही करणार आहोत. त्याखेरीज एक सूची करणार आहेत कॉफी टेबल बुकसारखं, की कोण कोण विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते होते, कोण गटनेते होते, कोण मंत्री त्याचे नेते होते, त्या सगळ्यांचा परिचय आणि त्याची माहितीसुद्धा देणारा एक कॉफी टेबल बुक करायचा निर्णय काल आम्ही घेतलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही काही मुंबईतल्या पत्रकारांची मदत घेणार आहोत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवर माजी आमदारांचे परिसंवाद घेत असताना साधारणपणे पुढील वर्षामध्ये राष्ट्राध्यक्ष द्रौपदीजी मुर्मू यांना बोलवून विधान परिषदेचा हा महोत्सव जो आहे तो आम्ही साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याखेरीज MPSCवरती सुद्धा त्यांच्यामधल्या परीक्षा पद्धतीमध्ये मुलांची असणारी नाराजी आणि अपेक्षा याच्यावरती लक्षवेधी होती आणि त्या लक्षवेधीवरती सरकारकडून असं सांगण्यात आलं की आम्हाला MPSCचा आयोग हा स्वतंत्र असल्यामुळे आम्ही त्यांना बोलवू शकत नाही, परंतु उपसभापती म्हणून त्यांच्या सदस्य सचिवांना बोलवून आम्ही एक जे आमदार होते, जवळजवळ 22 आमदार त्या बैठकीला उपस्थित होते, त्यांची एक बैठक घेतली आणि त्या सगळ्या सूचना त्या बैठकीतल्या या MPSCच्या सदस्य सचिवांकडे आणि अध्यक्षांकडे आम्ही दिलेल्या आहे. आणि इतकंच नव्हे तर त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की प्रत्येक मुद्दा जेव्हा MPSCचा येतो त्याला त्यांचं उत्तर काय येतं की कोर्टामध्ये आहे. मग मी त्यांना असे निर्देश दिलेले आहेत की कोर्टामध्ये कुठले कुठले विषय प्रलंबित आहेत याचं तुम्ही मला एक अहवाल द्या, म्हणजे मग त्या विषयामध्ये जे प्रलंबित विषय आहेत त्याच्यावरती काम कसं करायचं हा एक विषय होतो. मग त्यात सरकारने बाजू मांडावी लागेल आणि जे विषय प्रलंबित नाही आहेत असे सुद्धा काही विषय होते. उदाहरणार्थ सगळ्यांचं एक आमदारांची सूचना होती की सगळ्यांना एक स्मार्ट कार्ड असावं की जेणेकरून ते स्वॅप केलं की त्यांना परीक्षांना बसण्याच्या संदर्भात डाटा असेल प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे झालेला. दुसरी त्यांची सूचना होती की परीक्षा कधी कुठली होणार याचं निदान वर्षाचं वेळापत्रक त्यांना आधी माहिती असावं जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याबाबत फायदा होऊ शकेल. त्याखेरीज काही जणांच्या सूचना या होत्या की परीक्षेची पद्धत बदलण्याच्या संदर्भात काही त्यांच्या सूचना होत्या, पण त्या सर्व बाबतीमध्ये आम्ही दबाव किंवा हस्तक्षेप करू शकत नाही कारण आयोग ही स्वतंत्र बॉडी आहे, परंतु आम्ही रेकमेंडेशन किंवा सूचना करू शकतो. आणि ती मीटिंगसुद्धा अतिशय चांगली झाली, त्यालाही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि विधेयकांवर चर्चा झाली, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावांवर चर्चा झाली आणि कायदा आणि सुव्यवस्थेवरती उत्तर देत असताना ज्यावेळेला मी एक मुद्दा मांडला उपसभापतींच्या चेअरवरून की जी आपली मंदिर देवस्थानं आहेत त्या मंदिर देवस्थानांच्या ज्या कमिट्या असतात त्या कमिट्यांवरती महिलांची संख्या फार नगण्य आहे. खरं तर भाविकांमध्ये भरपूर महिला आहेत, आपण घराघरात उपासना करणाऱ्यांमध्ये स्त्रियांची संख्या आहे, मग ट्रस्टवरती महिलांची संख्या कमी का, त्याच्यावरती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासित केलेलं आहे की आम्ही हा कायदा तपासून घेऊ आणि सर्व धर्मादाय आयुक्तांशी संबंधित मंदिरं जी आहेत त्या मंदिरांवरती महिला सदस्यांना अधिक प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही नक्की विचार करू. इतकंच नव्हे तर त्यासाठी कायदा बदलायला लागला तर तो पण बदलू, या संदर्भात सुद्धा आपल्यामार्फत माहिती देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. याखेरीज अधिवेशन काळामध्ये पंतप्रधान मोदी साहेब पुण्यात आले होते आणि मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं उद्घाटन देखील त्या काळात झालं आणि पुण्यातल्या वाहतुकीच्या प्रश्नावरती नेहमीच सातत्याने राज्य सरकारचं लक्ष वेधायचं काम आमचं चाललेलं आहे आणि उद्यासुद्धा चांदणी चौकामधल्या पुलाचं आणि त्या भागातल्या सगळ्या विकास जो केला आहे त्याचं उद्घाटनं आहेत. पण त्याच्या पलीकडे सुद्धा आपले पुणे शहरामधले जे प्रश्न आहेत विशेषतः वाहतुकीच्या संदर्भातले तर काही मानवनिर्मित आहेत, काही तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत आणि काही प्रश्न जे आहेत ते आपल्या पुण्याची रचनेच्या बद्दलचे आहेत. तर या सगळ्याबद्दल काही होत नाही. तर आत्ताच्या परिस्थितीबद्दलसुद्धा विधान परिषदेत चर्चा झाली आणि त्यात मुद्दा असा आला की सगळ्याकडे प्रशासक आहेत, सर्व महानगरपालिकांवरती आत्ता प्रशासक आहेत गेले वर्ष दीड वर्ष आणि प्रशासक असल्यामुळे कुठल्याही धोरणामध्ये लोकप्रतिनिधींचं मत विचारात घेतलं जात नाही आणि त्यांचा सहभागसुद्धा त्यामध्ये दिसत नाही. तर याच्यावरती स्वतः आमच्या परिषदेचे नेते म्हणजे प्रमुख या नात्याने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला असं आवाहन केलं की तुम्हाला जर का वाटत असेल की आम्ही सांगतो आहे की निवडणुका घेऊ नका तर असं अजिबात आमचं म्हणणं नाही. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे सगळे मिळून आपण निवडणूक आयोगाकडे जाऊया, आमची तयारी आहे. तुम्ही जर का यायला तयार असाल तर आपण सगळे मिळून निवडणूक आयोगाकडे जाऊ
आणि तिथे जाऊन या निवडणुका वेळेवर घेण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि त्याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसंच अनिल परब तसंच शशिकांत शिंदे सतेज पाटील सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचं एखाद्या मुद्द्यावर एकमत होतं असा सुद्धा अनुभव आम्हाला विधान परिषदेमध्ये आला. याचबरोबर जेजुरीच्या प्रश्नावरती पण मी बैठक घेतली. तिथलेही बरेचसे मुद्दे आहेत त्यामुळे सगळ्या तपशिलामध्ये मी जात नाही. हा अहवाल आपल्याला हार्ड कॉपी पण दिलेली आहे. ज्यांना वाटत असेल त्यांना सॉफ्ट कॉपी पण आम्ही उपलब्ध करून देतो आहे. आणि या सगळा अहवाल बनवत असताना आमचे सगळे जे अधिकारी आहेत रवींद्र खेबुडकर, अविनाश रणखाम, योगेश जाधव यांच्याबरोबर चांगलं अतिशय मोठं काम ज्यांनी केलं ते संकेत धुमाळ पुढे येऊन जरा त्यांनी अगदी थोड्या कालामध्ये हे करून आणि त्याला या कामामध्ये मदत केलेले प्रवीण सोनावणे तर यांचं सगळ्यांचं मी खास अभिनंदन करते आणि आभार मानते सगळ्यांचे. आणि अहवालाचा हेतू हा आहे की निर्देशांचा पाठपुरावा करण्याबरोबर बाकीसुद्धा काय जे घडतं आहे तेही आम्ही समावेश केलं आहे. याखेरीज विधेयकं जी आहेत ती याच्यात नसली तरी सगळी विधेयकं एकत्र करून त्याचं एक वेगळं पुस्तक केलेलं आहे. ते आमच्याकडे सॉफ्ट कॉपी उपलब्ध आहे. ज्यांना वाटेल त्यांनी संकेतला कॉन्टॅक्ट करा, ती आम्ही लगेच फॉरवर्ड करतो. कारण एवढी 12-15 विधेयकं तुम्हाला द्यायची प्रत आणि मग ती त्याचा उपयोग झाला नाही तर आपणच पर्यावरणाचा थोडंसं नुकसान केल्यासारखं होतं आहे. म्हणून त्याच्या सॉफ्ट कॉपी आहेत. पण विधेयकांवरती काय विधेयकं मंजूर झाली याचा तुम्हाला खास उल्लेख करता आला तर तो तुम्ही जरूर करा, कारण त्याचे पण अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. तर या ठिकाणी माझं मी निवेदन थांबवते. माझ्याबरोबर आजच्या कार्यक्रमाला किरण साळी, पूजा रावेतकर, सुनीता मोरे, लीना पानसरे हे सगळेजण उपस्थित आहेत. स्त्री आधार केंद्राच्या झेलम जोशी तसंच अनिता शिंदे, आश्लेषा खंडागळे, अपूर्वा हे सर्वजण उपस्थित आहेत. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर प्रश्न विचारा आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया. थँक्यू. माईक तुम्हाला पाहिजे का फिरता विचारायला का आवाज येईल तुमचा? त्यांची संख्या कमी असते आणि बाहेरनं जी लोक आपण कर्मचाऱ्यांकडे केली जाते त्याच्यामध्ये काहीतरी नियमामध्ये गडबड. त्याच्यामुळे हा होतो की पुण्यातनं धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडनं ह्याच्यावर नेमली जातात आणि त्याच्यामुळे तो खूप मोठा गदारोळ जेजुरीच्या बाबतीत झाला आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा आहे. पण त्यासाठी जसं म्हणलं की नियम तपासावा लागतील, महिलांना संधी द्यायला पण याही गोष्टीत थोडंसं लक्ष घालावं लागेल असं मला वाटतं. कारण की 2-3 वर्ष आम्ही बोललो हाच त्यांचा विषय आहे. स्थानिक आणि याबद्दल आम्ही बरेच खोलात गेलेलो आहे आणि धर्मादाय आयुक्तांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं असं माझ्या निदर्शनास आलं. किंबहुना मी त्यांचं आभार आणि अभिनंदन यासाठी केलं की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण जे होतं आहे तर त्यामध्ये आम्ही FDA बोलावलं होतं बैठकीला. वर या म्हणून चांदेऱ्यानं. आणि बैठकीत आम्ही त्यांना सांगितलं FDAच्या अधिकाऱ्यांना की त्यांनी एक त्यांची अडचण सांगितली की हळद जी आहे ती खाद्यपदार्थात नाही आहेत असं ते म्हणतात. म्हणजे आपण हळदीशिवाय भाजी होत नाही पण ते FDAच्या व्याख्येत बसत नाही आहे. तर मग आम्ही म्हटलं की जेजुरीला जो हळद सगळी उधळली जाते त्याच्यामुळे कितपत ते अन्ननलिकेतही जाते. आपण बघतो सगळे जे जातात दर्शनाला ते संपूर्ण पिवळे होऊनच बाहेर येतो आपण तिकडून. त्यामुळे अन्ननलिकेत ती जातेच. तर तुम्ही त्याला खाद्यपदार्थ म्हणून कितपत प्रदूषण होतं आहे हे खाद्यपदार्थाचे नमुने बघा आणि तिथलंसुद्धा जेजुरीच्यासुद्धा वातावरणात किती प्रदूषण झालं हे बघा. आणि अशा परिस्थितीत जर का सेंद्रिय हळद वापरण्याचा नियम केला आणि तशा पद्धतीने राज्य सरकारनी ला मी त्याच्यात तपासून घेते निर्देश देता येतील का आणि सेंद्रिय हळद वापरली तर सेंद्रिय हळदीच्या उत्पादकांनाही न्याय मिळेल आणि व्यापाऱ्यांना शेवटी त्यांचा बिझनेस होण्याशी मतलब आहे. त्यामुळे सेंद्रिय हळद वापरायला कुठल्याही भाविकांचासुद्धा विरोध असायचं कारण नाही आहे. तर त्याबद्दलचा एक विषय झाला. दुसरं दुर्दैवाने एक निदर्शनाला आलं जेजुरीला की त्यांनी कुपन्स काढलेले आहेत दर्शनाचे पण पावती नाही आहे. म्हणजे चेकची पावती देतात ते पण कॅश दिली कोणी 501 रुपये तर तेवढी ते कुपन्स देतात. तर त्यांना आम्ही निर्देश दिलेले की तुम्ही पावती पुस्तकं छापून घ्या आणि त्याप्रमाणे पावत्या किती छापल्या आहेत ते धर्मादाय आयुक्तांनी तपासून द्यावं. तिसरं म्हणजे पुरातत्व विभागाने वारंवार सांगितलेलं आहे की मंदिराची हानी होती आहे. पाऊस शिरतो आतमध्ये, बऱ्याच दरडी कोसळत आहेत आतमध्ये. तर त्याच्यामध्ये पुरातत्व विभागाने सांगूनसुद्धा काही कारणामुळे मंदिर देवस्थाननी त्याच्या संदर्भात काही लक्ष दिलेलं नाही आहे. तर याच्यावरती मी आता लवकरच विभागीय आयुक्त
सौरभराव आणखीन जिल्हाधिकारी विजय देशमुख यांच्याशी बोलणार आहे आणि त्याचबरोबर त्या सगळ्या कामांच्यामध्ये कशा पद्धतीने अधिक सुधारणा करता येईल, भाविकांच्या श्रद्धेला कुठेही हानी पोचणार नाही अशा पद्धतीने जेजुरीचा प्रश्न हाताळण्याचा आमचा विचार आहे. परंतु स्थानिक आणि बाहेरचे याच्यामध्ये आपल्या कायद्याने आपण जरी समजा पुण्यात जन्मलो नसलो तरी आपण स्वतःला स्थानिकच मानतो. त्याच्यामुळे सँडभोरांना वर बोलवणं आणि त्यांना आपण स्थानिकच मानतो आणि त्याच्यामुळे आधार कार्ड ज्याचं ज्या ठिकाणचं आहे त्यानुसार ती व्याख्या केली जाते. परंतु धर्मादाय आयुक्तांनी असं सांगितलं की त्यांना बोलवण्यासाठी आपल्याला कायदा बदलावा लागेल. तर मग तो विषय संपूर्ण विधी आणि न्याय विभागाच्याकडे संबंधित आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यानुसार आम्हाला विधी आणि न्याय विभागाकडेच पाठपुरावा करायला लागेल. पण जेजुरी देवस्थानला आधीच्या सरकारने निधी दिला आहे, या सरकारने निधी दिलेला आहे. त्यामुळे जेजुरी देवस्थानचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून सर्वांची पूर्ण पाठिंबा आहे, याच्यात काही शंकाच नाही. हां 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 एक मिनटं, तू इकडे पुढे. हां महानगरपालिकांच्या संदर्भात. हां ते कोर्टाच्या निवडणुकांच्या तारखा आणि त्याच्या संदर्भातला जो काही भूमिका असते तर ती कोर्टामध्ये मांडली जाते, ती काही सभागृहात मांडली जात नाही. पण मुळामध्ये त्याच्यामुळे निवडणुका यायला प्रतिबंध सरकारने केलेला नाही हे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणाने सभागृहात सांगितलेलं आहे. आता उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते किंवा मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते हे कधी कुठे कसे बोलतात हे काय मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ते जेव्हा त्यांचा समन्वय होईल त्यावेळेला ते जातील, तुम्हाला माहिती वेळेवरती कळेलच. त्याच्यामुळे मी तो मुद्दा महत्त्वाचा आहे, त्याचा पाठपुरावा नक्की करीन एवढं सांगते त्याप्रमाणे. ठीक आहे. हां तुम्ही संदीप महाजन भांगे नाही मला खरंच त्यांच्यासारखे दिसलात तुम्ही. मी टी व्हीवर पाहिलं होतं संदीप महाजन, म्हणून मी म्हटलं एका वेळेस आलेले पण असायचे, म्हणजे आपण पत्रकार परिषदेने म्हटलं येणं तुमचा अधिकार आहे ना. नाही, या संदर्भात मी माहिती घेते, चौकशी करते नक्की काय झाले ते. पण तू जळगावमध्ये जळगावमधलं वातावरण जरा राजकीयदृष्ट्या हे झाले, तणातणीचं झालं असं दिसतं मला सभागृहातसुद्धा. त्यामुळे त्याच्याबद्दल मला असं वाटतं सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ सगळे दखल घेतील आणि पोलिसांनी पण त्या घटनेची दखल घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी माझी भूमिका, मला तर तुम्ही कधी मारताना पाहिलं का कोणाला? नाही. मग माझी भूमिका पूर्ण पत्रकारांच्या बाजूनी असते कायम, तुम्ही काही केलं तरी काहीही, हे तुम्हाला मी ग्वाही देऊ शकते. आता याच्या पलीकडे स्थानिक पातळीवर काय झालं काय नाही हे तपासण्याचं इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचं काम आहे ना. त्याच्यामध्ये आपण कसं सांगणार? आता वारिस यांची हत्या झाली त्या विषयाची लक्षवेधी लागावी म्हणून मी स्वतः प्रयत्न केले, ती लागली नाही काही कारणाने. तर मी उलट प्रस्तावात ते घ्या असं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनाही सांगितलं. त्या केसमध्ये संपूर्णपणाने आम्ही सहकार्य केलं. पत्रकारचा संरक्षण कायदा जो आहे तो यावा म्हणून मी स्वतः सभागृहात प्रयत्न केलेला आहे. पण काही वेळेला काय होतं, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांची फार मैत्री होते जास्त, आणि मग ती मैत्री झाली की त्या मैत्रीची कुस्करी होते काही वेळेला. दुसरं काही वेळेला असं होतं की राजकीय मतभेद असू शकतात, पण आता शेवटी राजकीय मतभेद कशा पद्धतीने सोडवायचे हे शेवटी प्रत्येकाने स्वतःची मर्यादा सांभाळली पाहिजे. आणि त्यामुळे मारहाणीचं समर्थन मी कधीच करणार नाही. पण ती चौकट आणि ते सगळे विषय जे आहे ते सगळे SP जळगाव यांनी त्याच्यातून योग्य ते कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. माझी भूमिका हीच आहे, हीच सगळीकडे असते. नाही, याच्यावरती असा प्रश्न त्यांनी विचारला, सगळ्यांना ऐकू आलं नसेल तर एक वाक्यात सांगायचं तर, महिलांच्या सुरक्षिततेवरती सभागृहात काही चर्चा झाली का? निश्चितपणाने झाली. मुलींच्या अपहरणाचा जो विषय आहे आणि पळवलं जाण्याचा, सायबर क्राईमच्या विषयावरती लक्षवेधी होत्या, प्रस्ताव होते, कायदा सुव्यवस्थेचाच प्रस्ताव होता, विरोधी पक्षाकडूनही होता आणि सत्ताधारी पक्षाकडूनही होता. आणि त्याच्यावरती सविस्तर उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं सभागृहामध्ये. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये उत्तर दिले. आणि त्याच्यात आकडेवारी जी दिसते ना, त्याच्यात
हे मुलींवरती हल्ले होणं, त्याच्यानंतर त्यांना हे कोयता गायन किंवा असं एकतर्फी प्रेमातून हल्ले हे सारखं घडतं आहे. याचं एक कारण तर स्पष्ट आहे की आमच्याकडच्या समाजातल्या बऱ्याचशा घटकांना नाही ऐकून घ्यायचीच सवय नाही आहे. मग अगदी त्याची मारहाणसुद्धा त्याचं कारणच एक आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि त्याच्यामुळे सुद्धा महिलांना मुलींना हा त्रास होतो आहे. पण मुळात समाजातली ही जी नाही म्हटलं की ओरबाडून घ्यायची प्रवृत्ती आहे ती मानसिकताचा विषय आहे. सगळा तो आहे कायद्याबरोबर मानसिकतेचा विषय आहे. दुसरं अपहरणाची जी आकडेवारी सांगतायत समोर की जी सभागृहात मांडली गेली आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की अपहरणामध्ये संख्या वाढते आहे. पण त्यातल्या जवळजवळ माझं जे स्मरतं आहे त्याप्रमाणे 60% पेक्षा पण नाही 78% मी आकडा पाहिजे तर तुम्हाला नंतर मेसेजवर कळवते त्या मुली परत आणतात पोलीस. त्या ऑपरेशन मुस्कान म्हणून आहे त्याच्यामधून त्या मुलींना किंवा त्या महिलांना घरी परत आणलं जातं. मग ते लातूर असेल, उस्मानाबाद असेल, मुंबई असेल, पुणे असेल सगळीकडे परत मुलींना आणि महिलांना आणलं जातं. पण ती आकडेवारी समोर येत नाही की या परत आलेल्या आहेत. दुसरं अगदी मला महत्त्वाचा प्रश्न पडतो की मुलींना कुटुंब का नकोसं झालं आहे. आणि याचं कारण मला असं वाटतं की एका बाजूला जशी प्रलोभनं असतील काही ना काही तसंच दुसरीकडे असंही असू शकतं की कुटुंबातला दबाव किंवा कुटुंबामध्ये असणारं आंतरजातीय विवाहांना असणारा विरोध, शिक्षणाला असणारा विरोध अशा अनेक कारणांच्यामुळे मुली जातानाच आपल्याला दिसत आहेत तिथे. तर कुटुंबामधून मुलींना अधिक सुरक्षित वातावरण वाढवायचा प्रयत्न झाला पाहिजे असं मला वाटतं कुटुंबाकडून की जेणेकरून मुलीला कुठेतरी दडपण्यापेक्षा हे सांगणं. आणि दुसरं जे मुलग्याला नियम आहे की काही वेळेला नाही म्हटलं तरीसुद्धा ऐकलं पाहिजे तोच नियम मुलींना पण आहे की त्यांनी कुठे ना कुठे कुटुंबांनी जोडून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. मुद्दा असा आहे की त्यातल्या काही मुली विकल्या जात आहेत का हा खरा त्यातला प्रश्न आहे. तर त्यात अँटी ट्रॅफिकिंगचं म्हणजे मुलींच्या अपहरणाचा विषय अधिक जोरकसपणे त्याला बळ मिळावं थांबवण्यासाठी म्हणून सायबर क्राईमच्या विरोधातल्या SOPs तयार करायला मी मुंबई पोलिसांना मदत केली. त्याच्या बैठका घेतल्या. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी मिळून जवळजवळ 8 मुद्द्यांवरती सायबर क्राईमच्याबद्दल काय महिला आणि मुलींनी दक्षता घेतली पाहिजे. काही वेळेला ब्लॅकमेलिंग करूनसुद्धा त्यांना पळवून नेलं जातं. तर ते आम्ही अहवालामध्ये त्या SOPs घातलेले आहेत. त्यालासुद्धा आपण प्रकाशित केलं तर त्याचा उपयोग होईल मला असं वाटतं. आणि पोलिसांना मी सूचना माझ्या बैठकांमध्ये दिलेल्या आहेत की त्यांनी मुलींचे स्वमदत गट तयार करावेत की त्या पळून गेल्या असतील त्यांनी नंतर थोडं एकमेकींना भेटलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की घरात कितपत त्यांना योग्य वाटतं आहे. आणि कुटुंबाची सुद्धा प्रवृत्ती अशी असते की बहुतेक वेळा ते मुलीचं पटकन लग्न करून देतात आणि तो विषय संपवतात जेणेकरून समाजामध्ये त्यांची अजून नाचक्की होऊ नये. असे बरेचसे सामाजिक आणि गुन्हेगारीचे असे दोन्ही विषय आहेत असं मला वाटतं. भरपूर चर्चा झाली याच्यावर दोन्ही सभागृहात. तुम्ही हा प्रश्न अगदी योग्य विचारला आहे. मणिपूरच्या संदर्भात मला इथे सांगणं आवश्यक आहे. सभागृहातलं तर आपण पाहिलेलं आहे खरं लाईव्ह की विरोधी पक्ष आणखी सत्ताधारी पक्ष यांची ज्या माझ्या दालनात बैठक झाली त्या सर्वानुमते ठरलं की वेगवेगळी चर्चा करण्यापेक्षा सभापतींनी म्हणजे मी तिथे मणिपूरच्या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन या घटना परत होऊ नयेत या दृष्टीने केंद्र सरकारने लक्ष घालावं अशा प्रकारचं मी विधान करावं. आणि तसं मी ते तिथे केलं उभं राहून. आत्ता मी चुकून सवयीने उभे राहणार होते पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी विधान परिषदेत नाही आहे. तर उभं राहून केलं याचा अर्थ तो निर्णय होतो, तो विधिमंडळाचा निर्णय होतो. आणि संपूर्ण महाराष्ट्र विधिमंडळाने मणिपूरच्या महिलांच्या बरोबर सहानुभूती व्यक्त केलेली आहे या घटना घडू नयेत म्हणून. फक्त या घटनांचं राजकारण जर का व्हायला लागलं की मग ते बंगालमध्ये झालं तर कमी महत्त्वाचं आहे का राजस्थानमध्ये असं नाही. कुठेही हो, पुण्यात किंवा कुठेही हो, आणि कुठल्याही परिस्थितीत मणिपूरमध्ये शांतता निर्माण होऊन सुरक्षित जीवन मिळालं पाहिजे यासाठी मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन पण आदल्याच दिवशी दिलं होतं. म्हणजे ज्या दिवशी ते व्हिडिओ बाहेर आला त्याच दिवशी दिलं होतं. त्यांचं मला उत्तरही आलं आहे की आम्ही त्याची दखल घेतो. आता या संदर्भामध्ये मणिपूरलाच्या माहिती खरं तर प्रत्यक्षात येत नाही फारशी, पण आवश्यकता मला स्वतःला वाटते की तिथल्या महिलांना मदतीसाठीची काही यंत्रणा कशी गतिमान करता येईल यासाठी आमचा थोडा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्या संदर्भात काही करता आलं तर जरूर मी तुम्हाला सुद्धा ती माहिती कळवीन. आणि गंभीरच विषय आहे तो सगळा असं वाटतं मला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात एक तर शेतीमालाला भावाचा प्रश्न
जो होता तो आला, शेतकरी आत्महत्येच्या संदर्भात आला, सिंचनाचे जे प्रकल्प अपुरे राहिलेले आहेत त्या संदर्भातले प्रश्न आले, त्याच्यानंतर खतं आणखीन बियाणं याच्याबद्दल योग्य भावामध्ये मिळत नाही आहेत असं काही सभासदांनी मांडलं. पण त्याच्यावरती कधीपर्यंत विम्याचे पैसे मिळतील याच्यावरती बराच वाद झाला प्रश्नोत्तराच्या तासामध्ये. तर त्यावेळेला त्यांनी 15 ऑगस्टपर्यंत पैसे मिळतील अशा पद्धतीचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलेलं आहे सभागृहामध्ये. आणि दोन्ही प्रस्ताव म्हणजे शेतकऱ्यांचा प्रस्ताव सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांचाही होता आणि तसेच अनेक प्रश्न आणि लक्षवेधी या विषयावरती चर्चा झाली सभागृहामध्ये. किंबहुना मला इथे सांगायला आनंद वाटतो की ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्यामुळे मी इथे माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतल्यावर जवळजवळ 50 मोठे काम करणारे शेतकरी नेते यांनी मला संपर्क केलेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आणि त्यांचा लवकरच प्रवेश आम्ही या बाजूला करून घेणार आहोत. त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक ठिकाणी जे ते जातात बोलतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे. नाही असं आहे, पीठासीन अधिकाऱ्यांच्याकडून प्रत्येकाची अपेक्षा असते की आम्हाला बोलायला मिळालं पाहिजे आणि आपल्याला सभागृहाच्या वेळ मर्यादित असतो म्हटल्यावरती 6-7 वाजले की त्याच्यानंतर सभागृह तरी आम्ही चालवलं, काही वेळेला 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंतही चालवलं. तर अशा वेळेला एक आपण नियम ठरवतो की 10 मिनटं बोलायचं. मग तरी पक्षाचे गटनेते असतात त्या सगळ्यांना वेळ वाटून दिलेला असतो. म्हणजे समजा एक 2 तास 30 मिनटं असतील तर मंत्री आणि सभासद आणि विरोधी पक्षनेते आणि सभासद. पण त्याच्यात पहिलाच वक्ता जर का 130 मिनटापैकी जर का 55 मिनटं बोलला तो उरलेल्यांना 5-5 मिनटंच द्यायला लागतील. तरी मी तो विचार न करता प्रत्येक सभासदाला 10 मिनटं असं सांगते. आता तुम्ही पण राजकारणात समाजकारणात आहात, आपण अगदी प्रत्येकाने 45 मिनटं बोललं म्हणजेच मुद्दा जातो अशातला भाग नाही आहे. त्यावेळेला त्यांना काही वेळेला राग येतो, काही वेळेला ते दुरुत्तर करतात. मग त्यावेळेला जे काही नियमाने करता येतं निर्णय तो मी घेत असते. त्याच्यावरती सोशल मीडियावरती बरेच लोकांना ते आवडलेलं दिसलं. तर सोशल मीडियाला ते आवडलं असेल तर माझं त्यांना आवाहन आहे की एखादा माणूसाने आपण चुकीचं बोललो तर एक दिवस मौन पाळावं स्वतः. म्हणजे मला असं वाटतं की आपण चुकीचं ट्रोल केलं असेल तर असासुद्धा संयम गरजेचा आहे असं वाटतं साधारणपणे. हां आता तोच प्रश्न त्यांनी नाव न घेता विचारला, त्याचं उत्तर दिलं मी. हां आता काही नाही, आता झालं ते, नंतर त्यांनी व्यवस्थित काम कॅच केलं. हां हे पहा, आता आपण इकडे पत्रकार परिषद घेतो आहे बरोबर आहे. आता त्याच्यानंतर समजा दुसऱ्या कोणीतरी 3 वाजता पत्रकार परिषद ठेवली असेल तर त्यांनी काय बोलावं का बोलू नये मी कसं सांगणार. नाही मला काहीच वाटत नाही त्यांचाच त्या हे पहा, विधानसभा एक सभागृह आहे आणि विधान परिषद दुसरं सभागृह आहे. त्यामुळे त्याचे नियम आमचं जे आहे ते वेगळं पुस्तक आहे नियमांचं, त्यांचं वेगळं पुस्तक आहे. पण या सगळ्या नियमांना लोकसभेचा आणि राज्यसभेचा आधार आहे या नियमांना, त्याप्रमाणे ते घडतं. आता कोर्टाने त्यांना जे काही निकालपत्र दिलं आहे त्या पद्धतीप्रमाणे ते जाणार. त्याच्यावरती मी भाष्य करणं एकदमच चुकीचं आहे. माझ्या सभागृहात काय चालतं याच्यावरती मी भाष्य करू शकते, पण त्याचाही मी तुम्हाला निर्णय सांगू शकत नाही कारण माझी तिथे भूमिका न्यायाधीश सदृश असते जी आहे ती. ठीक आहे. खूप समस्या वाढती आपल्या शहरांमध्ये. तसंच इथले जे कर्मचारी सफाई कर्मचारी त्यांचेही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांची घरकुलचा विषय असेल तर सरकार त्याच्यावर काय आतापर्यंत निर्णय घेईल, कारण बरेच लोकांनी तिथे म्हणतो की त्यांच्या घरकुलची समस्या सॉल्व्ह होईल, पण हे 20 वर्ष प्रलंबित आहेत, त्याच्यावर काय निर्णय झाला नाही. याच्यावरती SRAच्या योजना, त्याच्यानंतर गृहनिर्माणच्या योजना आणि विशेषतः मुंबईमध्ये चांदिवली वगैरे भागामध्ये किंवा संजय गांधी उद्यानामधल्या ज्या झोपड्या आहेत त्या प्रश्नावरती मी एक बैठक घेतली होती. तिथे असा विषय झाला की गृहनिर्माण आणि SRA यांच्यापैकी म्हाडाला करायचं नोडल एजन्सी का SRAला करायचं. मला असं वाटतं हे सगळे धोरणात्मक प्रश्न आहेत ज्याच्यात राज्यस्तरावर नगरविकास मंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. परंतु हे जे रहिवासी आहेत ज्यांचे काही प्रश्न असतील स्पेसिफिक त्यांच्या एरियापुरते त्याचं निवेदन मला दिलं तर मी निश्चितपणाने त्याच्यावर पुढच्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये बैठक बोलवून त्यातून काय मार्ग काढता येईल ते मी स्वतः पाहीन. त्यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांवरती विजयभाई गिरकर आणि बऱ्याचशा सदस्यांची लक्षवेधी होती, प्रश्न होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी निर्देश दिलेले आहेत की त्यांना ते सांगतात की त्यांना युनिफॉर्म देतात, मोजे देतात, पण ते एक जोड 365 दिवस कसा पुरणार. तर पुरेशा गोष्टी त्यांना दिल्या पाहिजेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, कचऱ्याच्या संदर्भात जे सूचना आहेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. या सगळ्यावरती महानगरपालिकांचं काम फार आवश्यक आहे. मग मी आता एक थोडंसं स्फोटक विधान करते.
पण महानगरपालिकांमध्ये जे अधिकारी वर्षानुवर्ष काम करत आहेत, तर मी फ्लोअरवर असं बोलले की मी या मताला आले हळूहळू की जशी जिल्हा स्तरावरती प्रशासनातल्या बदल्या होतात, तसं महानगरपालिकातल्या अधिकाऱ्यांच्यासुद्धा बदल्या इतर महानगरपालिकात झाल्या पाहिजेत का, आणि याच्याबद्दल कायदेशीर विचार करावा का. याचं कारण असं की इथले अधिकारी जोपर्यंत जळगावच्या किंवा संभाजीनगरच्या महानगरपालिकेत जात नाहीत, तोपर्यंत त्यांना त्याचं चांगलं स्वरूपही कळणार नाही. आणि आता महानगरपालिकांची संख्या वाढते आहे, तर मी म्हणते एक 10% तरी जे अधिकारी आपल्याला वाटते वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी आहेत, कनिष्ठ स्तरावरती सुद्धा, त्यांना जालन्याला वगैरे पाठवावं ना आपण. जालना महाराष्ट्रातच आहे, काही लांब नाही आहे. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेल्याशिवाय मग ते जी स्थिती असते की इथला माणूस तिथे गेला, तोच उत्तर स्पष्टीकरण देतो अधिकारी, आणि तोच अधिकारी स्पष्टीकरण देऊन नंतर प्रमोशन होतं आहे. त्याच्यामुळे आपल्या महानगरपालिकांमध्ये फार अंमलबजावणीचे प्रश्न तयार झाले. तसं माझं एक म्हणजे तत्त्व म्हणून प्रश्न आहे. शेवटी अंतिम निर्णय नगरविकास मंत्री घेऊ शकतात. हां. त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार घेतले, त्यांना फार मॅन्युअल स्कॅनिंग करावं लागतं. नाही, मॅन्युअल स्कॅनिंग कुठे करायला लागतं आहे त्याचं मला स्पेसिफिक द्या तुम्ही. पंढरपूरचं मॅन्युअल स्कॅनिंग थांबवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केलेत आणि ते 100% थांबलेलं आहे असा वारंवार तपासल्यानंतरचा माझा निरीक्षण आहे. तर तुम्ही त्याचं मला उदाहरण द्या. मॅन्युअल स्कॅनिंग करायला लागत असेल तर अतिशय तो माणुसकीला कलंक आहे हा जो आहे तो, आणि तो दुरुस्त करायचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. मला वाटतं थांबूया आपण आता. यांचे मी सत्कार घेते. हां, काय प्राची लास्ट. हां, खूप दिवसांनी एक वाक्य बरोबर बोलले ते. हां, आहे ना, सगळेजण मानतात ना. हां, बोला. हां, खाजगीचं व्हायोलेशन झालं म्हणून खाजगी शाळांची हो हो पालक संघटना हां आमच्याकडे आली. हां. त्या संदर्भात तुम्ही मिटिंग पण घेतली. त्यातून काही त्या मिटिंगमधून काही फलश्रुती झाली? आणि त्याच्यात थोडंसं असं झालं की पुरामुळे वगैरे शिक्षण मंत्र्यांना जावं लागलं गावी. नंतर मग एक दिवसाची पूर्ण चर्चा त्यांची ठरली होती की RTE आणखी शिक्षकांच्या प्रश्नावर, तर ती आता लवकरात लवकर घेतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण मी त्या संदर्भामध्ये 17-18 ऑगस्टला विचारणा करीन आणि लवकर ती बैठक होण्यासाठी प्रयत्न करीन. RTEच्या विषयावर खरं मी 97ची सूचना तेवढ्यासाठी लावली होती. 3 दिवस ती चालत होती, पण त्याच्यावर चर्चा होऊ शकली नाही. तर याच्यावरती पुढे तोडगा निघाला पाहिजे असं